सोनम वांगचुक यांना समर्थन देण्याकरता शिवसेना उबाठाचं मुंबईमध्ये आंदोलन। शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन। सहा बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी। ठाकरेंच्या शिवसेनेला अजून एक धक्का। आम्ही तोडण्याचं नाही, जोडण्याचं राजकारण करतो। शिवसेनेमध्ये आलेले 6 खासदार स्वार्थाकरता नाही, मतदारसंघाच्या विकासाकरता आमच्यासोबत। शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय, जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे, तो भाजप मुक्त राम पाहिजे। हा दरोडा फक्त राम मंदिरात नाही तर हिंदूंच्या श्रद्धेवर। नागपूरमधून उद्धव ठाकरेंचा घणाघात। उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आनंद आहे, ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच। फडणवीसांचा ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून टोला। बोगस बियाणं या प्रकरणामध्ये अकोला आणि अमरावती जिल्ह्यात धडक कारवाई। अनेक कंपन्यांवर केले गुन्हे दाखल। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची कारवाई। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार, तर मामुटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर। इराणच्या जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला। अमेरिकेचे 2 सैनिक ठार, 1 बेपत्ता। आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सचा 6-4 पराभव करत इंग्लंड 3ऱ्या स्थानी। आज अर्जेंटिना विरुद्ध स्पेनमध्ये रंगणार फायनल। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयानं मंजुरी दिलेली आहे। ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी केली, त्यांचं भवितव्य काय असेल असा प्रश्न मधल्या काळात निर्माण झाला होता। खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरे यांच्या पक्षानं कायदेशीर पावलं उचलायला सुरुवात केलेली होती। आमचा पक्ष स्वतंत्र आहे अशा आशयाचं पत्र त्यांनी दिलं होतं। तसंच कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू जाणून घ्यावी अशी विनंती सुद्धा ठाकरे गटानं लोकसभा अध्यक्षांना केली होती। पण विलीनीकरणाचा निर्णय झाल्यानं आता न्यायालयीन लढाईची शक्यता निर्माण झालेली आहे। आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने करतात त्यांचं सुरू आहे, म्हणून आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देत नाही आणि त्याला कामातून उत्तर देतो। आणि त्याचबरोबर हे ज्या पद्धतीने इतके लोक शिवसेनेसोबत येत आहेत, खासदार आले, अनेक लोकप्रतिनिधी आले, हे सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण ज्याला सोडतात त्यांनी केलं पाहिजे। आमचे नेते जे लोकसभेमध्ये आहेत त्यांनी पत्र लिहिला की दोघही बाजू ऐकून शिवाय तुम्ही निर्णय देऊ नका। हे लोक बंडखोर आहेत, आमच्या पक्षावर निवडून आलेले आहेत, आमच्या निशाणीवर निवडून आलेले आहेत। पण आज पण तोच विषय झाला जो 2022ला झाला होता। म्हणजे जायचा कुठं, सांगायचा काय, कुठं गुहार करायची। कोर्टामध्ये तारीख पे तारीख होत आहे। जे स्वायत्त संस्था आहेत चुनाव आयोग सारखं आमच्या विरुद्ध आहेत। जे स्वायत्त संस्था निष्पक्ष झाला पाहिजे, लोकसभा अध्यक्ष ते आमच्या बाजूला नाही।
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं रामरक्षा आंदोलन नागपुरामध्ये सुद्धा केलेलं होतं. त्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घराघाती टीका केली आहे. त्याला उद्धव ठाकरेंनी रामाची रक्षा करणारच असं म्हणत उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केलेला आहे. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. मंदिर चोरांची बाजू घेणारा राम भक्त असू शकत नाही. म्हणून मला फडणवीसांनी सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका. राम रक्षा येते की नाही, राम रक्षा स्तोत्र येत नसेल, पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्याकरता उद्धव ठाकरे आज मैदानात उतरतायत. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क दादरचं तिथं दुपारी 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे. महत्त्वाची ही बातमी आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे पक्षाचं रामरक्षा आंदोलन आणि दुसरीकडे काल जी घटना सकाळी घडली दिल्लीच्या जंतर मंतरवर, त्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्याकरता आज उद्धव ठाकरे आणि पक्ष मीनाताई ठाकरे पुतळ्यावर आंदोलन करणार आहे. सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवण्याकरता महत्त्वाची ही बातमी आहे. ठाकरेंचं हे आंदोलन आहे. सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आज शिवाजी पार्कवर दुपारी 4 वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार एनडीए सोबत जाणार आहे, शरद पवारांचे खासदार सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सहभाग घेणार, तसं वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या चर्चांचं खंडन केलेलं आहे. त्यांना सध्या तरी पूर्णविराम दिलेला आहे. एनडीएकडून असा कोणताही प्रस्तावच आलेला नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया है, न किसी से आया है. तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में किसी ने भी कांटेक्ट, न कांग्रेस ने कांटेक्ट किया, न बीजेपी ने किया, न एनडीए के किसी मित्र पक्ष ने. हम 8 सांसद हैं. हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं. आदरणीय पवार साहब से मिलते हैं. अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है. मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है. सब अपने जहाँ हैं हम खुश हैं.